UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे आणि सुधीर सांगळेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यात अटकेत। गुन्ह्यातील मास्टरमाइंड कोण असा शब्द वापरला नाही। सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद, तर आरोपी सुदर्शन घुलेंसह सहकाऱ्यांवर मोक्का लावण्याची सुद्धा दाट शक्यता। बीड हत्या प्रकरणामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, तर मी म्हणत नाही, मात्र लोकांची सोय मुंडेंच्या बाजूने। चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका, धस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही। देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा। राज्यातील रस्ते जरांगेंच्या घरचे नाहीत, मंत्र्यांवर खालच्या स्तरावर बोलून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। जरांगेंच्या मुंडेंवरील टीकेनंतर आता सदावर्तेंचा निशाणा। मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाचा सुद्धा जेलवारीसाठी नंबर लागू शकतो। सुरेश धस यांचा हल्लाबोल, वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची सुद्धा मागणी। विष्णू चाटे हाच आका आणि तो आधीपासूनच तुमच्याकडे। आरोपींच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद, तर आरोपींनी गुन्हा करताना कोणतं हत्यार वापरलं हे रेकॉर्डवर नाही, वकिलांची माहिती। आरोपींना पश्चाताप नाही, तर त्यांनी देशमुखांची हत्या एन्जॉय केली, पोलिसांची केस कोर्टात माहिती। बीडमध्ये झालेल्या हत्येमागचे मास्टरमाइंड कोण, सुरेश धस यांचा सवाल, तर अजितदादा क्या हुआ तेरा वादा म्हणत धस यांच्याकडून फटकेबाजी। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा त्याग करावा, गजानन कीर्तीकरांची प्रतिक्रिया। शिवसेनेकडून पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणीच्या राजीनाम्याची मागणी। भिवंडीत बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात गोंधळ, गर्दी वाढल्यामुळे बागेश्वर बाबा कथावाचन अर्ध्यात सोडून गेले। पालकमंत्रीपदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटण्याची शक्यता, 80% जागांवर एकमत, तर काही जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच। एकाच महिलेनं 2 योजनांचा लाभ घेऊ नये, लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा, माणिकराव कोकाटेंचं आवाहन। प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ मेळा, तर कोट्यवधी भक्त पवित्र स्नान करणार। 1.5 लाखांपेक्षा अधिक तंबूंची उभारणी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।